आज आपण बाळतिणीच्या जेवणासाठी लागणारं वाटण तयार करणार आहोत। हे वाटण एकदा करून ठेवलं ना तर खूप दिवस टिकतं। याच्यामध्ये तुम्ही नॉनव्हेज रेसिपी बनवू शकता, सुकी भाजी बनवू शकता, कोणताही काढा बनवू शकता किंवा तुम्ही रसवाली भाजी पण बनवू शकता। चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हे वाटण आहे ना ते मोजक्या साहित्यामध्ये तयार होतं। इथे मी 2 वाटी सुकं खोबरं किसून बारीक गॅस करून खरपूस असं भाजून घेतले। त्याच्यामध्ये 1 चमचा काळी मिरी ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। पण काळी मिरी आहे ना जास्त भाजायचं नाही, जास्त भाजलेत ना तर मसाल्याला ना कडवसपणा येतो, म्हणून काळी मिरी कमी भाजायचं आणि कमी घालायचं। मसाल्यामध्ये जर काळी मिरी जास्त झाली ना तर मग राखट म्हणून असं मसाल्याला चव येते। पण हा मसाला आहे ना तो आपण काळी मिरी आणि लसूण घालून तिखट करणार आहोत, कारण बाळतिणीच्या जेवणासाठी लाल मसाला पावडर वापरत नाही आपण। इथे मी 3 लसूणचे कांदे आहेत ना सोलून घेतलेले आहे। ह्या मसाल्यामध्ये ना लसूणचा खूप वापर करायचा। लसूणचा वापर केल्याने त्याला तिखटपणा पण येतो आणि चव पण येते। लसूण इथे कच्चीच घ्यायची आहे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि काळी मिरी आणि लसूण आहे ना ती आपल्याला पहिली मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। ही अशी बारीक करून झाली ना की नंतरच मग त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे आणि जेवढं जमेल ना तेवढं बारीक करायचं। मसाला वर खाली करत हे वाटण वाटून घेतलं ना की चांगलं बारीक होतं। हे वाटण वाटण्यासाठी आपण पाण्याचा वापर करायचा नाही। पाण्याचा जर तुम्ही वापर केलात ना तर मसाला लवकर खराब होतो। आमच्या कोकणात ना हेच वाटण बाळतिणीच्या जेवणासाठी वापरतात। गरम गरम भातावर पण हे घातलं ना वाटण आणि तूप घातलं ना तरी पण खायला खूप छान लागतं। याच्यामध्ये अंड्याचा काढा, कुळदाचा काढा, चण्याचा काढा, चिकनचा काढा किंवा कोणती भाजी सुकी जरी केलीत ना तुम्ही तरी हीच घालायची, मिरची घालायची नाही किंवा मिरची पावडर पण घालायची नाही। असा वाटणाचा ना गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे तो जास्त मीठ घातल्याने मसाला जास्त मीठ घालायचं नाही। बाळतिणीला मीठ देत नाही म्हणून या मसाल्यात मीठ घालायचं नाही, असंच ठेवून द्यायचा। एका सुक्या बरणीमध्ये भरायचा, मग तो व्यवस्थित असा राहतो। आजचं जर तुम्हाला हे बाळतिणीचं वाटण आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।